नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललोय मॅडमकडे. मॅडमचं सोलर आलेलं आहे, पण इथं ना पाटाला पाणी पहा किती आलंय. पाट भरून चाललाय हे पहा, इतका फुलपाट भरून चाललाय. आणि हे दर महिन्याला पाणी येत असतं इकडं आमच्या इकडं शेतांसाठी. जाणारं वातावरण पहा इथं ना बघा मका, इकडं मका आणि हे इकडं हे बघा पाणी चालतं. पूर्ण रस्त्याला पाणी आहे. असं आहे गावाकडचं वातावरण आहे का तुमच्या शहराकडं? सारीला पाणी. हे पहा मॅडम, हे पहा हे माझे 2 लेकरं. गाडी इथून न्यायची मित्रांनो आणि लागली वाट राहिली. हा हा जा बरं. हा दोघं सांगा. हा हा दोघं नालीत. ए इकडून बरं का दादा. हा हे पहा हे पहा. ए फास्ट जाऊ दे. नुसता धिंगाणा घाली ते लेकरं माझी. हे पहा मॅडमची फुलं, शेवंतीचे फुलं आणि गुलाबाचे फुलं एकदम भारी. हे पहा आणि मूळ म्हणजे याला आलेले आहेत फणस. फणस कुठे? हे पहा फणसाचं झाड लावलेलं होतं मॅडमनी पावसाळ्यामध्ये, पण त्याला इतक्या लवकर फणस येतील हे काय माहित नव्हतं आम्हाला. हे पहा भरपूर कळ्या लागलेल्या आहेत इथं पण. हे पहा इथं पण आहे मधी. हे पहा झाड, फुलांचे झाड, पुदिना. गाडीवर पाणी मारायचं आपल्याला. मग तिकडे घ्यावं लागेल गाडी. बंद करा आधी मोटर. पाहिले मोटर बंद कर. अरे दादा थांबा. तर मित्रांनो आता आपण गाडी धुऊ, कारण की गाडी थोडी या आंब्याच्या झाडाखाली लावलं तर थोडं चिकट उडत त्याच्यावर काहीतरी. भाजी आणायची होती जरा यायचे होते झोके खेळून तिथून आर्याला. इथंच धुऊ का पुढं गाडी? तिकडे गेलं पुढं नको आहे. थांब. हे पहा गाडी धुतोय तो. त्या आंब्याच्या झाडावर चिकटा पडलेला आहे, तर मग तो चिकटा आंब्याच्या झाडाखाली गाडी लावली का तो पडतोय गाडीवर. हा पुढे घेऊ का? बस काय गाडी. हा धुऊ राहिलं आता. हे या गाडी धुऊ लागायला. बाबूराव तिकडे यायचं का नाही? ती तुझी आई म्हणे चाल ठोकून काढते मी त्याला. आता खाटवले हा नाही का? मग बरं आहे. ते आरू म्हणे मम्मीला ठोकणार आहे त्याला. म्हणलं बरं. मग आता मज्जाच मज्जा. बाबूराव खाणार मार. चालय सोलर, तर ते कुठं फिट करायचं आहे. हे असं काय हे त्याला क्रॅच नाही का? हा का? जेव्हा एवढं साहित्य राहतंय त्याचं, मोटर, पाईप. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना हे कोणाला अनुदानित भेटतंय तर कोणी पैसे देऊन आणतंय. पण मॅडमनी पैसे देऊन आणलंय. मॅडमकडे झाले जास्त पैसे. आता मॅडमचं सोलर होळीच्या दिवशी आलंय, तर मॅडम आता लय मोठी पार्टी देणार आहे डायरेक्ट.
धुलीवंदनच्या दिवशी हा सुट्टीचा दिवस. इथं समजा ना नेमकं पाटाचं पाणी आहे का बोरचं पाणी आहे. हे पहा पाणीच पाणी चौकट. मॅडमचे भांडे काम पडलेलं आहे वाटतं. मॅडमची लिंबुनीला लिंब लय भारी आलेले. पहा आर्यन इथंच थांबलेला आहे. हा अरे वा आर्यनची मज्जा आहे. आर्यनला 4-5 दिवस सुट्ट्या आहे त्याच्यामुळे आर्यन म्हणे आज मी चाललो आत्याकडं. हा आणि मम्मी तर मारणार आहे म्हणे. दादा मारणार आहे काय नाही ना. हा याची काय गाडी धुणं व्हाय ना काय माहिती. हा मारू का असं वर पाणी माया अंगावर? कशाला मारितो आता ओल्लं झालं नको. अरे दे पा ते फुलं पा ते फुलं पहा ते येडं पाणी मारू राहिले त्या फुलावर. पाकळ्या गळू राहिल्यात. अरे नको झाडावर मारू राहिलाय पाणी. असं राहतंय शेतातले लेकरं. हा येडे. हा हा आता त्या झाडावर पाणी मारू राहिलाय तो. हा पाहिलं का. हा हे पा हा माझ्या अंगावर नको पाणी हे करू बरं का. नाही कर बंद बंद कर गं. बंद कर पटकन. हे अंगावर वाचून हरभरा खायला त्या दिवशी आम्ही त्या शेतात गेलो होतो ना तिथून. हे पहा वल्ला हरभरा आहे. आमचं काही येणं होत नाही. आणि हे पहा मोरी मोरी झाडाचे फुलं लय छान आलेले. मॅडमच्या नारळाचं झाड पण एकदम मस्त आले. आणि मूळ म्हणजे हे गुलाबाचा प्रकार पहा कसा आहे. म्हणजे इतके गुलाब आहे त्या याला पान कमी एवढे गुलाबी बघा. हा हे कोणत्या प्रकारचं झाड आहे कारण की बरेचसे झाडं माहिती आहेत आम्हाला गुलाबाचे. पण हे जे आहे ना याला पानं आणि फुलं कमी. पानं कमी पण फुलं इतके जास्त आलेले आहे ना. बघा तुम्हाला जर याचं नाव बिव माहीत असेल कोणती याचं आहे तर ते सांगा नक्की आम्हाला कमेंटमध्ये. कारण की भरपूर गुलाबाचे झाडं पाहिले पण हे ना आता आम्हाला घरी जायचं होतं पण मॅडमचं सोलर आलं म्हणून आम्ही इकडे आलो. तर आता थोड्या 5-10 मिनटं बसू आणि घरी जाऊ. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.